पोलीस दलातील विविध पदांवर कर्तव्य बजावत 39 वर्षांच्या सेवेतून पोलीस निरीक्षक विश्वनाथ सीद हे नियत वयोमानानुसार 30 जून रोजी निवृत्त झाले। त्यांच्या सेवानिवृत्तीनंतर पोलीस आयुक्तांनी त्यांचा सत्कार केला। राज्य राखीव दलाच्या माध्यमातून पोलीस दलात 1 मे 1985 पासून सेवा सुरू केल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात विविध ठिकाणी बंदोबस्तासाठी कर्तव्य पार पाडण्यात आले। सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्यातील जवळा हे विश्वनाथ सीद यांचे मूळ गाव। सर्वसाधारण परिवारात जन्म झाल्यानंतर शिक्षण हे ग्रामीण भागात पूर्ण केले आणि मनात पोलीस होण्याचे स्वप्न बाळगून विश्वनाथ सीद यांनी कठोर परिश्रम घेतले आणि पोलीस दलात भरती झाले। राज्य राखीव दलात भरती झाल्यानंतर त्यांनी मेहनत घेऊन पदोन्नती मिळवली। कायद्याचा अभ्यास करत अनेक क्लिष्ट गुन्हे उघड केले। 1990 मध्ये त्यांनी नांदेड येथे सीआयडी मध्ये सेवा बजावली। त्यानंतर त्यांची सोलापूरला बदली झाल्यानंतर सोलापूर ग्रामीण पोलीस दलात सेवा केली। 2004 मध्ये पोलीस उपनिरीक्षक पदावर पदोन्नतीने ते नागपूर शहरात आपली सेवा बजावण्यास सज्ज झाले। त्यानंतर नागपूरमधील कार्यकाल पूर्ण करून सोलापूर शहरात बदली झाली। लाचलुचपत प्रतिबंधक विभागात सोलापूर नंतर धाराशिव येथे सेवा बजावली। त्यानंतर त्यांना पोलीस निरीक्षक येथे पदोन्नती मिळाली। सांगली जिल्ह्यातील तुर्ची येथील प्रशिक्षण केंद्रात त्यांनी अनेक नवप्रविष्ट पोलिसांना प्रशिक्षण दिले। त्यानंतर 2019 पासून सोलापूर शहर पोलीस आयुक्तालयात बदलीने आल्यानंतर त्यांनी शहर गुन्हे शाखा, विजापूर नाका, MIDC, शहर वाहतूक शाखा, फौजदार चावडी पोलीस ठाणे आणि नंतर महिला भरोसा सेल येथून नियत वयोमानानुसार सेवानिवृत्ती घेतली। तब्बल 39 वर्ष 2 महिने त्यांनी पोलीस दलातून नागरिकांची सेवा केली। त्यांना त्यांच्या या कार्यकाळात अनेक पदके, बक्षिसे मिळाली। विविध गुन्हे त्यांनी उघड करून नागरिकांना न्याय देण्याचा प्रयत्न केला। त्यांच्या सेवानिवृत्तीनिमित्त पोलीस आयुक्त M. राजकुमार, उपायुक्त अजित बोराडे, सहाय्यक पोलीस आयुक्त राजन माने यांनी विश्वनाथ सीद यांचा सपत्नीक सत्कार केला। यावेळी सीद यांचा मुलगा, सून आणि जावई असा परिवार उपस्थित होता। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।